पिटलं आणि काम मिटलं. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या ह्या मिनी ब्लॉगमध्ये हे आहेत शेवग्याच्या शेंगांची पानं. आणि ही पानं मला खूप फ्रेश मिळाली मार्केटमध्ये, म्हणून मी ती घेऊन आली आणि म्हटलं चला आज मस्तपैकी छान ही पानं घालून आपण पिठला बनवूया. तर ह्यातल्या मी 2-3 कांड्या काढून घेतल्या आणि ही पानं काढून घेतली. ही पानं जेव्हा फ्रेश असतात ना तेव्हा काढायला फार कठीण असतात, खूप कंटाळा येतो काढायला. आणि जेव्हा ती म्हणजे आपण काढल्यानंतर 1-2 दिवस गेल्यानंतर ती पानं छान नरम होतात आणि ॲटोमॅटिकली गळायला लागतात डेटापासून. पण जेव्हा ती फ्रेश असतात ना तेव्हा ती काढायला फार कठीण काम असतो हा. तुम्हाला कळलंच बघूनच की कोणती पानं, ही भाजी जी आहे शेवग्याच्या शेंगांची, शेवग्याच्या शेंगांच्या पानांची, ती कोणती फ्रेश आहे आणि कोणती अनफ्रेश आहे बघूनच. कारण जी पानं असतात ना ती गळायला लागली की समजून जा की ही म्हणजे भाजी 2 दिवसापूर्वीची वगैरे आहे. तर थोडीशी पानं मी काढून घेतली 2 टावळ्यांची. आणि ही जी बाकीची आहेत ती अशीच तोडून मी एक पॉलिथिनमध्ये ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये. तुम्ही अशा पद्धतीने पॉलिथिनमध्ये ठेवलीत ना फ्रीजमध्ये की तिची ॲटोमॅटिक पानं गळायला लागतात आणि मग ती साफ करायचं जास्त झंझट नसतं. आपल्याला फक्त त्यातले देठ काढून टाकायचे असतात. तर ही जी भाजी आहे ती पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतर तिला मी बारीक चिरून घेतलेली आहे. याच्यामध्ये घेतलेलं आहे मी 2 चम्मच बेसन पीठ. गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे आणि तेलामध्ये राई जिरा ॲड केलेला आहे. व्हिडिओ ऑन करायला विसरून गेली नेहमीप्रमाणे, सो सॉरी. ही मी मिरची ॲड केलेली आहे. तुम्हाला जेवढ्या तिखट आवडत असेल तुम्ही त्यानुसार मिरची ॲड करू शकता. बारीक चिरलेला कांदा. टोमॅटो ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता, नाहीतर स्किप करू शकता. मला आवडतं म्हणून मी ॲड केलेला आहे, किंवा बऱ्याचदा तुम्ही तो वरूनसुद्धा ॲड करू शकता. चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करायचे आहे. ही लसूण अद्रकची पेस्ट मी ॲड केलेली आहे आणि ती छान फोडणीमध्ये मिक्स करून घेतलेली आहे. ही आपण भाजी जी कापून घेतलेली होती ती छान परतून घ्यायची आहे 2 ते 3 मिनटं स्लो फ्लेमवरती. झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं स्लो फ्लेमवरती वाफवून घ्यायची आहे. आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मसाला आणि हळदी पावडर, धना पावडर, गरम मसाला असे हे ऑप्शनल आहेत. तुम्हाला जेवढं आवडत असेल तेवढं तुम्ही ॲड करू शकता. छान मिक्स करून घेतलेला आहे आणि आपण हा बेसनचा पीठ घेतलेला आहे तो ॲड केलेला आहे. पीठ आधी पाणी त्याच्यामध्ये ॲड करून ते छान भिजवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. याच्यामध्ये हा मी चिंचेचा पाणी ॲड केलेला आहे, तो सुद्धा तुम्हाला आवडत असेल तर ॲड करू शकता. अदरवाईज तुम्ही त्या ठिकाणी दहीसुद्धा यूज करू शकता. आणि पुन्हा 2 मिनटं छान वाफवून घेतल्यानंतर ही जी भाजी आहे ती खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही बघू शकता भाकरीबरोबर फार सुंदर लागते अशा पद्धतीने हा पिठला बनवलेला. तर ही पिठलासुद्धा म्हणू शकतो किंवा भाजीसुद्धा म्हणू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा. थँक्यू.